नमस्कार, मी कीर्तीज रेसिपी। तर पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे, ज्याचं नाव आहे कीर्तीज रेसिपी। तर आज इथं आपण बनवलेले आहेत उन्हाळी वाळवणातील उपवासाचे साबुदाणा रिंग्स। तर हे रिंग्स बनवायला खूप सोपी आहे, ही रेसिपी म्हणजे बनवायला खूप सोपे आहेत आणि हे तळल्यानंतर अगदी 4-5 पटीने फुलले जातात आणि अगदी तोंडात टाकतात जिभेवर हे रिंग्स विरघळले जातात। तर तुम्ही एकदा नक्कीच या पद्धतीने हे साबुदाणा रिंग्स बनवून बघा। रेसिपी खूपच सोपी आहे, अगदी लहान सहान मी 2-3 महत्त्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहेत। तर त्यासाठी तुम्हाला रेसिपी शेवटपर्यंत नक्की पाहावी लागेल। अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राइब करा आणि सोबतच बेल आयकॉन ही प्रेस करा। तर चला मग रेसिपीसाठी सुरुवात करूया। इथं मी एक ग्लास साबुदाणा घेतलेला आहे आणि आता हा आपल्याला साबुदाणा ग्लासाने कशामुळे मी मोजून घेतलेला आहे, तर आपल्याला नंतर साबुदाणा शिजवण्यासाठी पाणी पण आपल्याला याच ग्लासाने मोजून घ्यायचं आहे। जर तुम्ही फुलपात्राने किंवा दुसऱ्या एखाद्या पात्राने मोजून घेणार असाल तरी सुद्धा चालेल। आता हा साबुदाणा आपल्याला 2-3 पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला हा साबुदाणा पाण्यामध्ये भिजत घालायचा आहे। तर मी परत 1 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि भिजण्यापुरतं पाणी घालायचं आणि रात्रभर हा साबुदाणा भिजून द्यायचा आहे। आता इथं रात्रभर साबुदाणा हा मी भिजवून घेतलेला आहे आणि पाहू शकता इथं सकाळी हा साबुदाणा एवढा छान असा भिजलेला आहे, फुललेला आहे, म्हणजे असा मस्त मऊ असा भिजलेला आहे। तर मी तुम्हाला असा हातामध्ये घेऊन दाखवते। अगदी 2 बोटात धरला आणि दाबला की असा पूर्ण तो असा मऊ होत आहे। आता इथं आपल्याला बघा सुरुवातीला तर काय करायचं, इथं आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये हा साबुदाणा आपल्याला थोडा थोडा घालून काय करायचं आहे। आता हा साबुदाणा मी माझ्याकडे हे छोटा मिक्सरचं भांडं आहे, जर तुमच्याकडे मोठं भांडं असेल तर तुमचं एका मिक्सरच्या भांड्यामध्येच पूर्ण साबुदाणा जर बसला तर खूपच चांगलं, नाही तर 2 बॅच मध्ये आपल्याला बारीक करावं लागेल। आणि त्याच्यामध्ये इथं साबुदाण्यामध्ये पाणी घालण्यासाठी मी 1 फुलपात्र घेतलेलं आहे आणि सुरुवातीला एका भांड्यामध्ये मी थोडा अर्धा साबुदाणा घेतला आणि त्याच्यामध्ये अर्ध फुलपात्र पाणी घातलं आणि नंतर राहिलेल्या साबुदाण्यात मी अर्ध फुलपात्र पाणी घातले। आता पूर्ण साबुदाणा आपल्याला मिक्सरला बारीक करण्यासाठी आपल्याला 1 फुलपात्र पाणी लागलेलं आहे। आता इथं बघा पूर्ण साबुदाणा हा मिक्सरला एकदम अशी त्याची बारीक पेस्ट होता होईल एवढी बारीक पेस्ट आपल्याला मिक्सरला प्लस मोडवर काय करायचं आहे, बंद चालू करून आपल्याला बारीक करून घ्यायची आहे। आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। तर आता इथं पाहू शकतात, आता इथं मी परत 2 फुलपात्र पाणी घेतलेलं आहे। 1 फुलपात्र मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपण पेस्ट बारीक केली होती साबुदाण्याची त्याच्यामध्ये 1 फुलपात्र पाणी घातलं आणि आता मी हे मिश्रण मिक्सर मधून काढतानाच काय केलं, जाडबुडाच्या कढईमध्ये मी शिजवणार आहे। तर बारीक करून घेतानाच मी काय केलं, ते कढईमध्ये घेतलं, कारण कसं बाकीचे जास्त भांडे खराब करण्यापेक्षा आपल्याला ज्यामध्ये शिजवायचं आहे त्याच्यामध्येच काढून घ्यायचं। आणि त्या कढईमधल्या मिश्रणात 1 फुलपात्र पाणी घातलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये एक असं इसळून घेण्यासाठी असं 2 फुलपात्र आणि सुरुवातीला 1 फुलपात्र आपल्याला मिक्सर मधून वाटण्यासाठी 1 फुलपात्र, असे 3 फुलपात्र पाणी लागलेलं आहे। आणि आता परत आपल्याला याच्यामध्ये बघा जवळपास मी 5 फुलपात्र पाणी वापरलेलं आहे। आता हे आपल्याला काय करायचं, हे गॅसवर ठेवण्याच्या अगोदरच खालीच आपल्याला काय करायचं, या कढईमध्ये या मिश्रणात कसलीही गाठ गोटुळी अजिबात राहिली ना पाहिजे। आपल्याला मस्त असं चमच्याने पूर्ण असं हे मिश्रण याच्यामध्ये जे गोटोळे आहेत त्या पूर्ण असं मऊ मिश्रण करून घ्यायचं आहे। कसलंच त्याच्यामध्ये गोटोळी अजिबात राहिली ना पाहिजे। आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे, गॅस चालू करायचा आहे आणि गॅसवर आपल्याला ही कढई ठेवायची आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला शेवटपर्यंत मंदच ठेवायची आहे। मंद गॅसवरच आपल्याला हे मिश्रण छान असं शिजवून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये पाणी जास्त अजिबात घालायचं नाही, हे मिश्रण जसं शिजेल तसं ते घट्ट होईल। आता जरी तुम्हाला थोडं पातळ वाटत असेल तर ते जसं शिजेल तसं हे मिश्रण घट्ट होईल।
आणि जर तुमचं मिश्रण जास्तच सुरुवातीला जर घट्ट वाटत असेल 5 पात्रांनी पाणी ओतल्यानंतर, आता मी 5 फुलपात्र पाणी ओतलेलं आहे 1 ग्लास साबुदाण्यासाठी, तर जर तुमचं मिश्रण जास्तच घट्ट वाटत असेल तर तुम्ही परत थोडंसं आणखी कमी जास्त पाणी करू शकतात, थोडंसं आणखी ऍड करू शकतात। आणि आता इथं बघा चवीनुसार मीठ घालायचं आहे। आणि वाळवणातील कुठलाही पदार्थ बनवताना त्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण थोडंसं कमीच घाला, कारण कसं नंतर जसजसा हा उन्हाळी वाळवणातील पदार्थ जसा 2 महिन्याने 4 महिन्याने 6 महिन्याने जसजसे दिवस जास्त होतील तसतसा त्याला कसं मिठाचा खारटपणा उतरला जातो, म्हणजे तो खारट लागतो तळल्यानंतर। तर त्याच्यासाठी सुरुवातीला बनवतानाच थोडंसं मीठ कमी घालत चला। आणि सतत आपल्याला मंद गॅसवरच बघा आपल्याला हे मिश्रण सतत हलवत राहायचं आहे। आणि हे शिजवायला आपल्याला जाड बुडाचीच कढई पातेलं घ्यायचं आहे आणि एकदम मंद गॅसवर आपल्याला हे शिजायला काही जास्त वेळ लागत नाही, अगदी 8 ते 10 मिनिटात हे मिश्रण पटकन शिजल्या जातं। आणि सर्वात महत्त्वाचं, आता हे मिश्रण शिजलं कसं, म्हणजे शिजलं की नाही हे कसं ओळखायचं, तर तुम्हाला मी शेवटी सर्वात महत्त्वाची टिप्स सांगणार आहे, तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पाहावा लागेल। आणि बघा इथं हे मिश्रण आता तुम्हाला दिसत असेल एकदम असं थोडं थोडं घट्ट व्हायला लागलेलं आहे। आणि सतत आपल्याला हे मिश्रण पळीने हलवत राहायचं आहे, कारण कसं अजिबात खाली चिटकून द्यायचं नाही। आता इथं तुम्हाला दिसत असेल की मिश्रणाचा कलर थोडा थोडा चेंज व्हायला लागलेला आहे, थोडासा असा ट्रान्सपरंट व्हायला लागलेला आहे। जसजशी उकळी असे बबल्स येतात तसे बुडबुडे येतात, तर तेव्हा त्याचा असा थोडासा ट्रान्सपरंट कलर असा वर यायला लागलेला आहे, तर तुम्हाला दिसत असेल। आणि बघा मी बरोबर 5 फुलपात्र पाणी घातलेलं आहे या मिश्रणामध्ये, तर अचूक प्रमाण म्हणजे अगदी बरोबर प्रमाण, हे परफेक्ट प्रमाण झालेलं आहे। मला आता नंतर याच्यामध्ये पाणी घालायची बिलकुल गरज पडणार नाही। आणि पाहू शकतात मिश्रण मस्त असं आपल्याला जसं रिंग्स बनवायला पाहिजे आहे तर तसंच मिश्रण हे झालेलं आहे आणि त्याचा कलर बदललेला आहे, अगदी ट्रान्सपरंट कलर झालेला आहे। तुम्ही या पद्धतीने नक्कीच एकदा साबुदाणा रिंग्स बनवून बघा, खायला खूप टेस्टी लागतात, स्वादिष्ट लागतात। आणि हा रिंग्स हा पदार्थ अगदी उन्हाळी वाळवणातील उपवासाचा नवीन पदार्थ आहे, तर मी आज तुमच्याशी शेअर करत आहे। रेसिपी खूप सोपी आहे, झटपट बनणारी आहे। आणि हे रिंग्स बनवायला आपल्याला कुठलाही साचा किंवा कुठलंही मशीन वापरायची नाही, अगदी आपल्याला मिठाच्या पुड्यामध्ये हे मिश्रण घालून आपण हे रिंग्स बनवणार आहोत। तर आता मिश्रण मस्त शिजलेलं आहे, गॅस बंद केलेला आहे आणि आपल्याला आता ते थंड होईपर्यंत, इकडे बघा मी मिठाचा पुडा घेतलेला आहे, जे मिठाचं पॅकेट असतं तर तो मिठाचा पुडा घेतलेला आहे आणि तो थोडासा असं त्रिकोणी क्रॉस मध्ये कट करून घेतला। आणि मिश्रण असं थंड झालं की काय करायचं, हे जे पॅकेट आहे तर हे ग्लासामध्ये ठेवायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे मिश्रण भरून घ्यायचं आहे। मिश्रण भरून घेतल्यानंतर आपल्याला त्याला काय लावायचं, एक छोटंसं रबर लावायचं आहे, छोटंसं असं बारीक छोटं रबर असतं, तर ते लावायचं, म्हणजे त्यातून कसं मिश्रण बाहेर येणार नाही। आणि जो कोन आहे त्याचा कोपरा तर अगदी कात्रीने आपल्याला थोडासा कट करून घ्यायचा आहे, जास्त मोठा पण कट करून घ्यायचा नाही। आणि अगदी गोल गोल आपल्याला छोटे छोटे रिंग्स बनवून घ्यायचे आहेत। तर मी हे रिंग्स घरामध्येच बनवत आहे, घरामध्येच मी फॅन चालू केलेला आहे आणि घरामध्येच मी हे रिंग्स बनवत आहे। तर पाहू शकतात बघा अगदी छोटे छोटे रिंग्स आपल्याला बनवून घ्यायचे आहे। तर पाहू शकतात अगदी किती छान असं मिश्रण पांढरं सफेद असं, म्हणजे पांढरं शुभ्र झालेलं आहे। आणि एकदमच त्याच्यामध्ये गाठ वगैरे गुटळी वगैरे अजिबात झालेली नाही, जर गोटळी वगैरे काही झाली तर मग ह्या कोणामध्ये अडकल्या जाते। तर अजिबात पाण्यामध्ये म्हणजे पाण्याचं प्रमाण बरोबर झालेलं आहे। साबुदाण्याचं हे मिश्रण जे आहे रिंग्स बनवायला ते पण अगदी परफेक्ट झालेलं आहे, जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही। आता इथं मी पूर्ण बघा रिंग्स बनवून घेतले आहेत आणि शेवटी काय झालं, थोडंसं मिश्रण राहिलं आणि ते खूप असं थंड झालं। तर इथं सर्वात महत्त्वाची टिप्स काय करायचं, आपल्याला कडकडीत असं उकळतं पाणी करायचं आहे, अगदी अर्धा कप।
आणि ते आपल्याला उकळतं पाणी या मिश्रणामध्ये घालायचं आणि चमच्याने असं फेटून घ्यायचं आणि परत राहिलेल्या त्या मिश्रणाच्या परत मी तुम्हाला लगेच रिंग्स बनवून दाखवते। तर बघा मी अगोदर भरपूर अशा रिंग्स केल्या आणि थोडंसं मिश्रण कढईमध्ये राहिलं ते थंड झालं तर त्याच्या रिंग्स व्यवस्थित येईनात। मग मी काय केलं, अगदी अर्धा फुलपात्र पाणी कडकडीत असं म्हणजे उकळून घेतलं, गरम करून घेतलं आणि ते या मिश्रणामध्ये घातलं आणि चमच्याने असं फेटून घेतलं। एकदम असं मऊ पहिल्यासारखं मिश्रण झालं आणि पहिल्यासारख्या रिंग्स परत बघा मी बनवत आहे। अगदी पांढऱ्या शुभ्र गोल गरगरीत अशा रिंग्स बनत आहेत। तर मला एक सांगा मैत्रिणीनं, तुम्ही आणखीही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलंय की नाही? नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा आणि सोबतच साईडची बेल वाजवायला अजिबात विसरू नका, म्हणजे अशाच नवनवीन रेसिपी मी यूट्यूबला अपलोड केलेल्या सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवर तुम्हाला पाहायला भेटतील। तर इथं पाहू शकतात बघा किती पटपट पटपट अशा रिंग्स बनवून घेतल्या आणि रिंग्स बनवून झाल्यानंतर बघा 4 ते 5 वाजेपर्यंतच बघा ह्या घरातच फॅनच्या हवेला ह्या रिंग्स बघा अशा एकदम अशा वाळून अशा म्हणजे हे झालेल्या आहेत, अशा सुकलेल्या आहेत, एकदम अशा कडकडीत अशा झालेल्या आहेत। तर त्या लगेच आपल्याला काय करायचे आहेत, आता जवळपास आताचे 4 वाजलेले आहेत। तर मी काय केलं, ह्या कागदावर पॉलिथिनच्या कागदावर जे ह्या घातलेल्या आहेत रिंग्स बनवलेल्या, तर मी त्या काढत आहे अशा मोकळ्या, अगदी पटपट निघल्या जातात त्या, काय अशा खाली चिटकत वगैरे नाहीत किंवा मोडत नाहीत काढताना, अगदी पटपट पटपट ह्या अशा मोकळ्या झाल्या म्हणजे मोकळ्या होतात। आता इथं पाहू शकतात मी पूर्ण रिंग्स काढलेल्या आहेत आणि कडकडीत उन्हामध्ये 1 दिवस मी ह्या वाळवून घेणार आहे। तर चला आता मी ह्या वाळवून घेते। आता इथं पाहू शकतात 1 दिवस मी उन्हामध्ये ह्या रिंग्स वाळवून घेतल्या आणि 1 दिवस ज्या दिवशी बनवल्या त्या दिवशी मी घरातच फॅनच्या हवेला सुकवून घेतल्या आणि दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये सुकवून घेतल्या। आणि बघा इथे एका ताटामध्ये मी या रिंग्स बनवून म्हणजे भरून आणलेल्या आहेत। तर 1 ग्लासाच्या रिंग्स पाहू शकतात, मोठं 1 ताट भरून रिंग्स झालेल्या आहेत आणि एकदम अशा कलरफुल म्हणजे पांढऱ्या शुभ्र झालेल्या आहेत, अगदी त्याचं म्हणजे कसले तुकडे वगैरे पडत नाहीत, मोडत नाहीत। तर चला आता मी तुम्हाला ह्या रिंग्स किती तळल्यानंतर किती फुगतात, किती फुलल्या जातात किती पटीने, तर मी तुम्हाला लगेच तळून पण दाखवणार आहे। तर चला इथं गॅस चालू करून कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे, कडकडीत तेल गरम झालेलं आहे आणि अगदी थोड्याशा रिंग्स तेलामध्ये घालायच्या आहेत, सोडायच्या आहेत तळण्यासाठी। तर पाहू शकतात बघा एकदम पांढऱ्या शुभ्र अगदी मुरकुल सारख्या, मुरकुलपेक्षाही एकदम अशा खुसखुशीत लागतात आणि एकदम अशा किती फुलल्या जातात, अगदी थोड्याशा 5-6 रिंग्स तेलामध्ये सोडल्या तळण्यासाठी, तर अगदी कढई भरली जाते, म्हणजे एवढ्या फुलतात ह्या फुगतात। तर पाहू शकतात एकदम पांढऱ्या शुभ्र इथं आपल्या साबुदाणा रिंग्स तयार झालेल्या आहेत म्हणजे। आणि आता बघा मी पहिल्यांदा एका बॅच मध्ये तळून घेतल्या आणि नंतर आता दुसऱ्या बॅच मध्ये पण मी थोड्याशा तळण्यासाठी ठेवल्या आणि बघा मी तळून घेतल्या एकदम अशा पांढऱ्या शुभ्र इथं रिंग्स, अगदी गोल गरगरीत आणि झटपट बनणाऱ्या रिंग्स इथं मी तुम्हाला तळून दाखवलेल्या आहेत। तर आहे की नाही मैत्रिणींनो रेसिपी सोपी, आणि आहे की नाही ही रेसिपी अगदी म्हणजे उन्हाळी वाळवणातील नवीन पदार्थ आहे की नाही? तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा। तर मी तुम्हाला लगेच हातामध्ये घेऊन असं हातावर अशी चोळ म्हणजे दाबून दाखवते, त्याच्यामध्ये अजिबात तेल राहत नाही, अगदी हातामध्ये थोडंसं असं दाबलं की बघा त्याचा असा एकदम असा चुरा होतो, त्याच्यामध्ये कसलाच तेलकटपणा राहत नाही। तर तुम्ही पण एकदा नक्की बनवून बघा। तर भेटूया अशाच अगदी छानशा रेसिपीमध्ये, तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त रहा।